विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हायली इफेक्टिव्ह स्टुडंट बनायचं असेल, तर तुम्हाला तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, जर आपल्याला आपल्या वेळेचं व्यवस्थापन व्यवस्थित करायचं असेल, तर पुढच्या 5 टिप्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचा अभ्यास नियोजित करा. म्हणजेच काय, आपण वेळेचा वापर अभ्यासासाठी जर करणार असू, तर आपल्याला कोणत्या विषयाचा अभ्यास पहिले करायचा आहे, याचं सर्वात प्रथम आपण नियोजन केलं पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो प्रायोरिटाइज युअर टास्क. दुसरी टिप अशी आहे की ज्यामध्ये आपण डिजिटल प्लॅनरचा वापर केला पाहिजे. मित्रांनो, आपला वेळ कशा पद्धतीने आपण स्पेंड करतो याला आपण ट्रॅक करणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज करतो याची एक लिस्ट तुम्ही बनवली पाहिजे आणि त्या लिस्टच्या अनुसार तुम्हाला कळेल की माझे कोणते कामं ही प्रोडक्टिव्ह आहेत आणि कोणती कामं नॉन प्रोडक्टिव्ह आहेत. आणि अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही तुमच्या कामांची वर्गवारी करू शकता, त्याला तुम्ही डिजिटल टूल्सचा सुद्धा वापर करू शकता. म्हणजेच काय, तर गुगल कॅलेंडर किंवा नोशन यासारखे जे ॲप्स आहेत ते तुम्हाला तुमच्या वेळेचं नियोजन करण्यासाठी नक्की मदत करतील. त्यानंतरची टेक्निक आहे टाइम ब्लॉकिंग टेक्निक. याला म्हणतात की एखाद्या कामाला ठराविक वेळ द्यायचा आणि त्याच वेळेत ते काम पूर्ण करायचं. मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं की या विषयासाठी मला ह्या 1 तासामध्ये अभ्यास पूर्ण करायचा आहे, तर तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास त्यावेळीच पूर्ण करण्याची सवय या टाइम ब्लॉकिंगच्या टेक्निकमुळे लागू शकते. मित्रांनो, यानंतर आपल्याला शिकायचंय अवॉइड मल्टीटास्किंग. म्हणजेच काय, तुम्ही एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करून एकही गोष्ट चांगल्या पद्धतीने करत नाही आणि त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या विषयावर फोकस करायचा असेल, तर तुम्ही त्या विषयाचा अभ्यास त्याच वेळी करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी तुम्ही गाणी ऐकत असाल, तर अशा पद्धतीमुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाचा चांगल्या पद्धतीने करण्याचा वेळ जो आहे तो वाया घालवत आहात. कारण तो वेळ तर तुमचा जाणार, तुमचा अभ्यास पण होणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा रिझल्टमध्ये फायदा सुद्धा होणार नाही. आणि याच पद्धतीने तुम्हाला पुढच्या टिपकडे मी घेऊन जातो आणि ती म्हणजे तुमच्या मोठ्या कामांना छोट्या कामांमध्ये परावर्तित करणं. मित्रांनो, अशा काही कन्सेप्ट असतात ज्या समजून घेण्यासाठी जास्त वेळ लागतो. त्या कन्सेप्ट्सला छोट्या छोट्या कन्सेप्टमध्ये जर तुम्ही तोडलं, तर तुम्हाला त्यांचे छोटे छोटे भाग लवकर पूर्ण करणं सहज शक्य होईल आणि त्याचमुळे तुम्ही तुमच्या मोठ्या सिलेबसच्या टॉपिकला छोट्या छोट्या स्टेप्समध्ये पूर्ण करू शकता. आता तुम्ही या सर्व टिप्सचा वापर करून तुमच्या वेळेला नियोजित करा, तुमच्या वेळेचं व्यवस्थापन करा आणि तुमच्या आयुष्यात शैक्षणिक प्रगतीमध्ये एक नवीन ध्येय पूर्ण करा. आपण ठरवलेले स्मार्ट ध्येय जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल, तर टाइम मॅनेजमेंट हे स्किल तुमच्याकडे जरूर असलं पाहिजे. चला तर मग सुरू करूया मित्रांनो, आपल्या वेळेला वाचवण्याची ही लढाई.